पुढचा कार्यक्रम सादर करणार आहेत. एमफिल मेडिकल मायक्रोबायोलॉजीपासून MA मराठी असा त्यांचा अभ्यासाचा आवाका आहे. त्या स्वतः साहित्यिक आहेत. त्यांच्या कथांना आणि साहित्याला राज्यस्तरापासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पुरस्कार मिळालेले आहेत. तर अशा अश्विनीताई आपल्यासमोर कथाकथन सादर करणार आहेत. धन्यवाद. नमस्कार, मी अश्विनी महेश निवर्गी उदगीर. कृष्णा सरांनी मला या ठिकाणी कथाकथन करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि सरांना सांगू इच्छिते की सर, बिलकुल काळजी करू नका, शिट्टी वाजवायची वेळच येणार नाही. कथा अगदी छोटीशी आहे. सौदी अरेबियाच्या एका लेखिकेच्या कथेचं मी हे मराठी रूपांतर केलेलं आहे आणि माझ्या कथेचं नाव आहे इच्छा. BAच्या वर्गात शिकणारी नयन आतल्या खोलीमध्ये तयार होत होती. ती तयार होऊन बाहेर आली तेव्हा तिने पाहिलं की बंगल्याच्या बाल्कनीमध्ये आजी झोपाळ्यावर बसली होती. आजीनं नयनकडे पाहिलं आणि म्हणाली, तोंडाला केवढा रंग फासलाय. नयन म्हणाली, झाली का तुझी पिरपिर चालू? अगं आजी, मी लिपस्टिक लावलंय. आजी म्हणाली, बरं, पण नयन फाटकी पॅन्ट का घातलीये? नयन म्हणाली, आजी, याला पॅन्ट म्हणत नाही, ही जीन्स आहे आणि मांडीवर आणि गुडघ्यावर फाटलेली जीन्स घालून बाहेर जाणं ही आजची फॅशन आहे. आजी म्हणाली, नयन, खालचं फाटकं वरचं अर्ध उघडं. पोरगी बाहेर दुकानातच विसरून आली. नयन म्हणाली, आजी, याला स्लीवलेस म्हणतात. आजी म्हणाली, त्याला काही का म्हणत असे ना, पण काय ग नयन, असले फाटके तुटके कपडे घालून तू कॉलेजला निघालीस? नयन म्हणाली, नाही ग आजी, मी ना पिक्चरला चालले, माझे मित्रमैत्रिणी येत आहेत. आणि मग नयन आणि आजी बाहेरच्या झोपाळ्यावर बसल्या आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं, रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं निरीक्षण करायला लागल्या. त्याच्यामध्ये काय झालं की एक ओळखीची बाई आजीला जाताना दिसली. आजी म्हणाली, नयन, ही बाई पलीकडच्या कॉलनीत राहणारी आहे ना? काय बाई, फुलांची झुळझुळी साडी नेसलीये, पर्स घेतलीये, टिकली लावलीये, मंगळसूत्र घातलंय. अगं, गेल्याच वर्षी हिचा नवरा गेला ना. बाई बाई बाई, किती नावं ठेवत असतील ना तिला. नयन म्हणाली, आजी, नावं का ठेवतील? अगं, शहरामध्ये विधवा बायका मंगळसूत्र घालतात, टिकली लावतात, फॅशनचे कपडे घालतात, त्यांना कुणी नावं ठेवत नाही. आणि नावं का ठेवतील? अगं आजी, तिचा नवरा गेला, या त्या बिचारीचा काय दोष? मग तेवढ्यात हॉर्न वाजला. पण आजी नयनला म्हणाली, नयन, खेड्यापाड्यामध्ये बाईला घराच्या बाहेर पडू देत नाही. नयन हसली आणि म्हणाली, आजी ग, तू खूप वर्ष खेड्यात राहिली आहेस म्हणून तुला तसं वाटतं. आजी म्हणाली, नयन, मी सुद्धा जर अशीच फुलांची झुळझुळी साडी नेसले, मेकअप केला, अंबाडा घातला, गजरा घातला, तर मी सुद्धा अशी सुंदर दिसेल ना ग. नयन उठली, आपल्या आजीच्या गळ्यात असे हात टाकले आणि म्हणाली, आजी, माझी आजी जगात सगळ्यात सुंदर आहे, तुला त्यासाठी मेकअप करायची काही गरज नाही. तेवढ्यात हॉर्न वाजला आणि नयन पिक्चरसाठी निघून गेली. आजी मात्र झोपाळ्यावर एकटीच बसून विचारात बुडून गेली होती. तिला आठवत होता तो तिच्या तरुणपणाचा काळ. तिच्या माहेरी 18 विश्व दारिद्र्य आणि म्हणून आईवडिलांनी तिचं लग्न एका बिजवराशी करून दिलं. त्याचं पहिलं लग्न झालेलं होतं, त्याची बायको वारली होती, तो साधारण 50 वर्षांचा होता आणि ही होती फक्त 16-17 वर्षांची. त्याचं हिच्याशी दुसरं लग्न झालं. सासरी सुद्धा तसं दारिद्र्यच होतं, परंतु थोडीफार शेतीवाडी होती, पण त्या शेतीमध्ये खूप राबावं लागायचं. तर पहिल्या नवऱ्याला दारूचं व्यसन होतं. रात्री जवळ आला की उलटी होते की काय असं वाटायचं.
पहिल्याच वर्षी मुलगा झाला आणि दुसऱ्याच वर्षी अति जास्त दारू पिऊन पिऊन नवरा मरून गेला. वयाच्या फक्त 18व्या वर्षी ती विधवा झाली. समाजाच्या रोखलेल्या नजरांचा सामना करणं सोपं नव्हतं. पण नयनचे सासू सासरे, माफ करा, तिचे सासू सासरे बरे होते. त्यांनी तिला आणि तिच्या मुलाला सांभाळलं. तिनंही स्वतःला शेतामध्ये, घरामध्ये, अगदी कामामध्ये जुंपवून घेतलं. पण त्या दिवसानंतर सासूनं कधीही नवी साडी तिच्या हातात दिली नाही. तिच्यासाठी आणलेली साडी सासू स्वतः 10-15 वेळा नेसायची आणि मग ती जुनी पाणी झालेली साडी तिच्या हातामध्ये दिली जायची. तिला खूप वाईट वाटायचं. असं वाटायचं आपल्या लांब सडक मोकळ्या केसांचा मस्त अंबाडा घालावा, त्याच्यावर मोठा मोगऱ्याचा गजरा घालावा. पण त्यावेळच्या समाजाला विधवेनं असं गजरा बिजरा घालणं मंजूर नव्हतं. मग ती एकटीच शेतात बसायची. आपल्या ओंजळीमध्ये अशी मोगऱ्याची फुलं घ्यायची, एकटक त्याच्याकडे बघत राहायची. डोळ्यातले अश्रू टप टप त्या ओंजळीमध्ये पडायचे. काळ आपल्या वेगानं भराभर जात होता. सासू सासरे म्हातारे झाले, मरून गेले. तिचा मुलगा सुद्धा मोठा झाला, शिकला, स्थिरावला. त्यानं शहरामध्ये मोठं घर घेतलं. आपल्या आईला अनेक वेळा त्यानं घरी बोलवलं, पण कधीच गेली नाही. तिची 70 ओलांडल्यानंतर तिचा मुलगा जबरदस्ती तिला घेऊन आपल्या घरी घेऊन आला. शहरामध्ये राहून शहराची भाषा शिकली, पण शहराचे विचार मात्र पचले नव्हते. पण आता ती विचार करायला लागली की मी आता शहरात राहते, आता मला कुणी नावं ठेवणार नाही. आणि मग त्यांनी काय केलं की ती तिच्या सुनेच्या खोलीत गेली. सुनेनं स्वतःसाठी आणलेली सिल्कची झुळझुळीत साडी घेतली आणि आपल्या खोलीत गेली. ती साडी ती नेसली. मग ती नयनच्या खोलीत गेली आणि तिचं सगळं मेकअपचं सामान असं कॉटवर टाकून दिलं. केसांना क्रीम लावलं, अंबाडा बांधला, चेहऱ्याला क्रीम लावलं, ओठ रंगवले, भुवया रंगवल्या, गाल रंगवले, कुंकू लावलं. आता हवा होता तो मोगऱ्याचा गजरा. माफ करा, लोकांच्या समोर मला जाम टेन्शन आलंय. असो, तर तिला हवा होता तो मोगऱ्याचा गजरा आणि आता ती शोधायला लागली. परंतु ताजा गजरा मिळणं शक्यच नव्हतं. मग तिने उलथापालथ केली, उचकापाचक केली आणि तिला एक अर्धवट तुटका मोगऱ्याचा गजरा मिळाला. तो तिने आंबाड्यावर बांधला आणि आता आपण कसे दिसतो हे बघायसाठी ती वळली. वळताना तिचा तोल गेला, धड दिशी ती खाली पडली. पडताना डोकं पलंगाच्या दांड्यावर आदळलं आणि रक्त यायला लागलं. जखम झाली होती, भळाभळा रक्त व्हायला लागलं. ती मोठ्याने ओरडली आणि बेशुद्ध झाली. घरातले सगळे धावत आले, नयनही धावत आली आणि तिने त्या सगळ्यांनी मिळून तिला हॉस्पिटलला ॲडमिट केलं. नयनचे सगळे मित्र धावतच हॉस्पिटलला पोहोचले. त्यातला एक मित्र म्हणाला, काय ग नयन, सकाळी आम्ही आलो तेव्हा तर तुझी आजी एकदम चांगली होती, आता एकाएकी असं काय घडलं की तुझ्या आजीला ICU मध्ये ॲडमिट करावं लागलंय? नयन म्हणाली, मला असं वाटतं की माझ्या आजीच्या डोक्यावर परिणाम झालाय. खरं तर ती इतकी चांगली आहे, ती आजपर्यंत कधीही अशी वागलेली नाहीये. पण आज ती माझ्या आईच्या खोलीत गेली, तिची सिल्कची साडी तिला न विचारता नेसली, माझ्या बेडरूममध्ये गेली, सगळं माझं मेकअपचं सामान कॉटवर टाकून दिलं, माझं महागडं फेशियलचं क्रीम केसांना लावून त्याचा आंबाडा बांधलाय, माझं टाचेला लावायचं क्रीम तिनं चेहऱ्याला लावलंय, ओठांना सिंदूर लावलाय, गालांना नेलपेंट लावलंय, भुवयांना काजळ लावून राक्षसासारख्या काळ्या काळ्या भुवया करून टाकल्यात, लिपस्टिकच्या कांडीनं कपाळावर कुंकू लावलंय. आणि मला अतिशय आश्चर्यात आणि गोंधळात टाकणारी गोष्ट म्हणजे तिला माझ्या रूममध्ये मोगऱ्याचा प्लॅस्टिकचा तुटका गजरा मिळालाय. तो तिनं त्या आंबाड्यावर लावलाय. कदाचित त्याच वेळेला ती तोल जाऊन पडली असावी. तिचा हा असला अवतार बघून, असलं हे ध्यान आम्ही जेव्हा हॉस्पिटलला घेऊन गेलो ना, तेव्हा डॉक्टर, सिस्टर्स, वॉर्ड बॉईज विचित्र नजरेनं आमच्याकडे बघत होते.
लाज वाटत होती मला सांगायला की हे ध्यान म्हणजे माझी आजी आहे. तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले. सगळे त्यांच्याकडे गेले. गंभीर आवाजात डॉक्टर म्हणाले, पेशंटची कंडिशन क्रिटिकल आहे, मी काहीच सांगू शकत नाही. आजी बेशुद्ध अवस्थेत ICUच्या बेडवर पडलेली होती. तिची इतक्या वर्षांची मनात दाबून ठेवलेली इच्छा आज पूर्ण झाली होती. तिनं तिच्या केसांचा अंबाडा बांधून वर मोगऱ्याचा प्लॅस्टिकचा तुटका गजरा लावला होता. तो गजरा जरी तुटका असला आणि प्लॅस्टिकचा जरी असला ना, तरी त्या गजऱ्यातून प्लॅस्टिकमधून येणारा सुगंध हा फक्त तिला जाणवत होता. आणि तिनं जे मेकअप केलं होतं त्यामुळं ती कितीही विचित्र दिसत असली, ध्यान दिसत असलं, अवतार दिसत असला, तरी सुद्धा आज मी मेकअप केलंय आणि त्यामुळं मी फारच सुंदर दिसते आहे या कल्पनेनं अखेरच्या क्षणी सुद्धा तिच्या चेहऱ्यावर हास्य फुललं होतं. धन्यवाद.